श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलेलं आहे, श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत आहेत, हे पंचमहाभूत जे आहेत त्याचे जे गुण आहेत, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश। पृथ्वीचा गुण जो आहे धारण करणे, नंतर पाण्याचा गुण आहे तहान भागवणे किंवा भिजवणे, नंतर तेज आहे प्रकाश, त्याचा गुण आहे अग्नी, त्याचा गुण आहे जाळणे। सूर्याचा गुण जसा प्रकाश देणे असा आहे। वायू आहे, वायूचं चलणं फिरणं, वाहनं, इकडून तिकडे जाणं, आणि प्राणीजात जे आहे, जीवजंतू आहेत त्यांना जिवंत ठेवणे। आणि आकाश, आकाश जे आहे हे सर्वत्र सर्व ठिकाणी राहणे, तसंच ढगाने पाऊस पाडणे, आणि समुद्राने मर्यादा सोडू नये। समुद्र कधी मर्यादा सोडत नाही। कितीही नद्या किती भरून वाहिल्या आणि समुद्रात मिळाल्या तर समुद्र जे आहे आपली मर्यादा सोडत नाही। सूर्याचा जो प्रकाश आहे, सूर्याची जी गती आहे, आणि काळ, आपण म्हणतो बा काळानं सर्व प्राण्यांना हरण केलं, म्हणजे काळ सर्व जीवाला खाऊन टाकतो। हे सर्व जे आहे, हे सर्व जे गुण आहेत ते माझ्यामुळे आहे, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत। पंचमहाभूत या सर्वांचे जे गुण आहेत, त्यांना शक्ती जी प्राप्त झालेली आहे या सर्वांना, ह्या सर्व शक्ती, त्यांचे गुण हे माझ्यामुळेच आहेत, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत। इथे मला एक कहाणी आठवली। अग्नीचा गुण काय की कशालाही भस्म करायचं। नंतर पाणी आहे, पाण्याचा गुण आहे सर्वांना भिजवायचं। वायूचा गुण आहे की सुकवायचं, काही भिजलेलं असेल तर सुकवायचं। आणि असं म्हटलं जातं, इंद्रदेवाला 1000 डोळे आहेत, सहस्राक्ष असं इंद्राचं नाव पण आहे। 1000 डोळे व्हायचा अर्थ असा की इंद्र जो आहे छोट्यातली छोटी वस्तू तो पाहू शकतो। आता हे सर्वजण एक वेळेस बसले होते गप्पा मारत, प्रत्येकजण आपापला गुण सांगत होता। प्रत्येकाला थोडा अभिमान आला, की अग्नीला अभिमान आला की मी काही जळू शकतो, पाण्याला अभिमान आला की मी सर्वांना भिजवू शकतो, वाऱ्याला थोडा अभिमान आला की मी सुकवू शकतो, आणि इंद्राला अभिमान आला की मी छोटीशी छोटी गोष्ट पाहू शकतो, असं थोडा अभिमान आला। त्यावेळेस काय झालं, एक वृद्ध पुरुष प्रकट झाला, आणि वृद्ध पुरुष प्रकट झाल्यानंतर या सर्वांनी पाहिलं की अरे हे कोण आले, कोणाचा अवतार झाला, कोण आहेत हे। त्यांनी सर्वांनी, त्या चौघांनीही त्या वृद्ध पुरुषाला नमस्कार केला आणि विनंती केली, हे प्रभो आपण कोण आहात सांगा। त्यावेळेस ती व्यक्ती म्हणाली, मी सांगतो कोण आहे, परंतु आपण कोण आहात आणि आपलं कार्य काय आहे ते सांगा। मग अग्निदेव म्हणाले, मी अग्नी आहे आणि मी कोणतीही गोष्ट जाळू शकतो, असं ते थोडं अभिमानानं म्हणाले। त्यावेळेस त्या वृद्ध पुरुषाने काय केलं, एक काडी, एक तिनका म्हणतो आपण, एक काडी अशी फेकली आणि म्हणाले, अग्नीला म्हणाले, ह्या काडीला तू जाळ। तर मग अग्नीने प्रयत्न केला जाळण्याचा, परंतु ती काडी काही जळाली नाही। अग्नी वापस आले। मग वरुण देव, म्हणजे पाण्याचे जे देवता आहे वरुण आहे, वरुण देव आले। मग त्यांनी ते म्हणाले की मी वरुण देव,
मी कोणत्याही गोष्टीला भिजवू शकतो. असं म्हटल्यानंतर मी ह्या काडीला भिजव. मग वरुण देवाने प्रयत्न केला त्या काडीला भिजवण्याचा. काडी काही भिजली नाही. मग ते पण वापस मागे हटले. नंतर आले वायुदेव. ते म्हणाले मी कोणत्याही गोष्टीला सुकवू शकतो, असं थोडं अभिमाना म्हणाले. त्यावेळेस म्हणाले ह्या काडीला तू सुकवून दाखव. मग वायूने प्रयत्न केला, हवा सोडली, पुष्कळ हे केलं, परंतु ती काडी काही सुकली नाही. मग वायुदेव पण माघारी फिरले. नंतर इंद्रदेव आले. त्याने सांगितलं मी इंद्रदेव, सर्व देवाचा राजा इंद्रदेव, मी छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा पाहू शकतो. असं म्हटल्यानंतर ती काडी जी आहे गायब झाली. काडी गायब झाली आणि ते वृद्ध पुरुष पण गायब झाले. इंद्रदेवाला काही समजलं नाही. इंद्रदेव काही पाहू शकले नाही, काडी पण पाहू शकले नाहीत आणि मग त्या पुरुषांनासुद्धा पाहू शकले नाही. इंद्रदेवाला गर्व होता की मी लहानातली लहान गोष्टसुद्धा पाहू शकतो. अशा प्रकारे सर्वांना आश्चर्य वाटलं. मग सर्वजण म्हणाले हे कोणीतरी महान पुरुष आहेत. मग त्यांनी त्या महान पुरुषाची स्तुती केली. स्तुती केल्यानंतर आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी म्हणाली हे देवानो, मी परमात्मा आहे, आदिदेव आहे, परमात्मा आहे. माझ्यामुळेच तुम्हाला या शक्ती मिळालेल्या आहेत. या शक्तीचा वापर चांगल्या प्रकारे करा, गर्व करू नका. असं म्हटल्यानंतर सर्वांनी चौघांनी हात जोडले, नमस्कार केला आणि स्तुती केली भगवंताची. सांगायचा उद्देश हा आहे की श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, जगामध्ये जे काय आहे प्रत्येक वस्तूचे काही गुण आहेत, त्यांना प्रत्येक वस्तूला काही शक्ती आहे. ह्या सर्व वस्तूचे गुण आणि त्यांची शक्ती जी आहे ती माझ्यामुळेच आहे. माझ्यामुळेच हे सर्व जग चालतं. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. श्रीकृष्ण महाराज आणखीन काय म्हणतात, श्री भगवान उवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमानाय वक्ष्यामि हितकाम्यया. मग श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, हे अर्जुना पुन्हा एक वेळेस आहे. ते काय सांगतात, आणखीन एक वेळ सांगतात, भूय एव म्हणजे पुन्हा आहे की माझं परमवचन पुन्हा आहे, श्रेष्ठ वचन आहे, ते आहे, ते तुझ्या हिताचं आहे आणि आनंदाचं पण आहे. तू लक्ष देऊन आहे, तू माझा प्रिय आहेस म्हणून तुला मी हिताच्या गोष्टी सांगतो, वारंवार सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो. ते लक्ष देऊन आहेत. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा न लोंडावी, पृथ्वी या भूते व्हावी, ही आज्ञा माझी. ज्ञानेश्वर महाराज संसारिक उदाहरण देऊन सांगत आहेत. आकाश जे आहे सर्वत्र वसलेलं आहे. वायूनं काय करावं, इकडून तिकडे जावं, स्वस्थ बसून आहे, वाहावं. पावके दावे म्हणजे अग्नीने जाळावं आणि ढगांनी वर्षाव करावा, आता आपण सांगितल्याप्रमाणे. आणि पर्वते बैसकान सांगणे म्हणजे पर्वत एका जागी जो बसलेला असतो त्याने आपली जागा सोडू नये, समुद्राने आपली मर्यादा ओलांडू नये, पृथ्वीनं या सर्व भूताचा म्हणजे जितके काही सृष्टीवरती या पृथ्वीवरती चल अचल निर्जीव जीव सर्व यांचा भार व्हावा, हे आज्ञा माझी, हे माझ्यामुळे झालेलं आहे असे भगवान सांगत आहेत. भगवान आणखीन काय म्हणतात बघा. भगवान म्हणतात की संसारिक उदाहरण दिलेलं आहे यांचं. भगवान आणखीन काय सांगतात,
घटी थोडेसे उदक घालिजे, तेने न गळे तरी वरिता भरिजे, ऐसे परी सोनी पाहिलासी, तो परी सविजे ऐसे जी होत असे. आता इथं एक संसारिक उदाहरण काय देत आहेत ज्ञानेश्वर महाराज. श्रीकृष्ण महाराज काय म्हणाले, मी माझं वचन पुन्हा ऐक, पुन्हा पुन्हा ऐक, असं का म्हणाले. कारण काय, अर्जुन हा निस्सिम भक्त आहे. एखादी गोष्ट परत परत का सांगावी, कारण आपल्या त्या मनुष्यावरती विश्वास असतो. इथे ज्ञानेश्वर महाराज एक संसारिक उदाहरण देऊन सांगतात, घटी थोडेसे उदक घालिजे, तेने न गळे तरी वरिता भरिजे. आता आपण संसारामध्ये पाहतो, एखादी गाडग्यामध्ये पाणी टाकण्याच्या अगोदर आपण थोडं पाणी टाकतो आणि पाहतो गळती लागली का, त्याला काही छिद्र आहे का, पाणी गळत आहे का. गळत नसलं की मग नंतर काय करतो, ते गाडगं जे आहे, घडा आहे, पूर्ण पाण्याने भरतो. अशा प्रकारे माझी खात्री झाली आणि मी खात्री करून घेतली की हे अर्जुना, तू योग्य आहेस, तुझ्यात काही खोट नाही, म्हणून मी तुला परत परत ज्ञानाच्या गोष्टी सांगत आहेत. औचित्यावरी सर्वस सांडिजे, मग चोख तरी तोची भांडारी कीजे. आता का असतं, एखादे नौकर आपण ठेवतो, एखादा शेठ जे आहे नौकर ठेवतो, मग नौकर ठेवण्याच्या अगोदर काय करतो, त्याची परीक्षा घेतो, काही पैसे टाकतो, पाहतो की हा इमानदार आहे का नाही, हा उचलून खिशात तर घालत नाही ना. अशा प्रकारे शेठ आहे, सावकार आहे, नौकर ठेवण्याच्या अगोदर त्याची परीक्षा घेतो. तैसे किरीटी तू आता माझे निजधाम. तशा प्रकारे हे अर्जुना, तू माझ्या परीक्षेला खरा उतरलेला आहेस, म्हणून तुला परत परत या गोष्टी सांगत आहे. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देऊन समजवत आहेत. ऐसे अर्जुना येऊते सर्वेश्वरे, पाहुणे बोलले अत्यादरे, गिरी देखुनी सुबरे मेघू जैसा. अशा प्रकारे सर्वेश्वर श्रीकृष्ण आहे, अर्जुनाला आदराने बोललेला आहे. ज्याप्रमाणे आभाळ जे आहे, ढग जे आहेत, डोंगर आल्यानंतर पाऊस पडतात बघा, त्याला भरून येतं, तशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजाची अवस्था झालेली आहे. अर्जुनाला पाहून त्यांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झालेलं आहे आणि ते ज्ञानाच्या गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा पुन्हा अर्जुनाला सांगत आहेत. तैसा कृपाळवाचा राहो, म्हणे ऐके गा महाभाऊ, सांगितलाचे अभिप्रावो सांगेन पुढती. मग हे असे श्रीकृष्ण महाराज कृपा करून काय म्हणतात, मी पूर्वी तुला अगोदर सांगितलं होतं काही गोष्टी, परंतु तुला आणखीन एक वेळ सांगतो. पूर्वी सांगितलेल्याच गोष्टी मी आणखीन परत परत सांगतो, कारण तू मला प्रिय आहेस. इथं एक आणखीन ज्ञानेश्वर महाराज फार चांगलं उदाहरण देतात. पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरेजे, पिकाची जवजव वाढी देखेजे, या लागी नुबगीजे वाहो करिता. आता काय, शेतकरी काय करतो, एक वेळेस पेरणी केली आणि पीक चांगलं येऊ लागलं, मग त्या बियाची परत परत पेरणी करतो. जसं आपण सोयाबीन चांगलं प्रत्येक वर्षी येऊ लागलं की आपण सोयाबीन परत परत पेरतो, त्याचा कंटाळा करत नाही, चांगलं येऊ लागलं ना. तशा प्रकारे हे मी ज्ञानाच्या गोष्टी तुला सांगत आहेत, असं श्रीकृष्ण महाराज म्हणत आहेत. पुढती पुटे देता, जोडे वानियाचे अधिकता, म्हणून सोने पंडसूता शोधूची आवडे. आता का असतं, सोनार जो असतो तो सोन्याला का करतो, तापवत राहतो. जसं जो तापवत राहील तसं सोनं शुद्ध होत राहतं. म्हणजे तापवण्याची जी क्रिया आहे ती सारखी करतो, त्यामुळं काय होतं, सोनं जे आहे शुद्ध होतं. तशा प्रकारे मी हे अर्जुना तुला परत परत सांगत आहे. तैसे येत पार्था तुझा आभार नाही सर्वता, आम्ही आपल्याची स्वार्था बोलो पुढती. इथं काय म्हणतात, हे अर्जुना तुझ्यावर उपकार करण्यासाठी हे मी करत नाही आहे. म्हणजे हे परत परत मी काय सांगतो ते तुझ्यावर उपकार करण्यासाठी नाही. इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय, आम्ही आपल्याची स्वार्था बोलो, माझ्या स्वार्थाकरता या गोष्टी मी सांगत आहे.
असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आमाय तुल्याचे कारणे तेची ते तुझशी बोलणे, परी असो हे अंत करणे अवधान दीजे. आम्हाला आता 30 गोष्ट बोलावं लागत आहे, सांगत आहे तुला. पण आता हे राहू दे, माझ्या अंतकरणात होतं, मनात आलं म्हणून आपण बघा, जिथं प्रेम असतं तिथं ममता असते. त्यावेळेस काय करतो आपण, परत 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 सांगतो. मुलगा बाहेर खेळायला गेल्यानंतर आई काय म्हणते, लवकर ये लवकर ये. एक वेळेस नाही म्हणते, परत परत म्हणते, कारण आईच्या मनामध्ये त्या मुलाबद्दल प्रेम असतं. तसं श्रीकृष्ण महाराजाचं अर्जुनावरती प्रेम आहे, म्हणून परत परत ते सांगत आहेत. आता हे राहू दे म्हणे. आता श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, हे आता राहू दे, आता तू सावधान होऊन माझ्या गोष्टी ऐक, मी तुला काही गोष्टी सांगणार आहे. परी असो हे अंत करणे अवधान देई. आता माझ्या बोलण्याकडे तू लक्ष दे. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. परी किरीटी तू माते नेनसी ना निरुते, तरी गाजो मी येथे ते विश्वची होय. हे अर्जुना, तू मला जाणत नाहीस, खरोखर तू मला जाणत नाहीस. आता जो मी तर तुला दिसतो ना, श्रीकृष्ण म्हणून तो मी ते तुला दिसत आहे, तोच हे सर्व विश्व आहे. म्हणजे श्रीकृष्ण महाराज काय सांगत आहेत, मी जो दिसत आहे तोच श्रीकृष्ण, मी भगवान विश्व आहे. असं गुप्त गोष्ट, गुह्य गोष्ट, ज्ञानाची गोष्ट श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत. आणखीन काय म्हणतात, न मे विद्वा सुरगणः प्रभवं न महर्षिया, अहम आदिही देवानां महर्षीनांच सर्वशः. आता इथं श्रीकृष्ण महाराज काय सांगत आहेत, न मे विदुः सुरगणः, म्हणजे हे सुरगण म्हणजे देव, देवाना आणि महर्षी, ह्या महर्षींना माझं ऐश्वर्य किंवा माझी उत्पत्ती देवांना आणि महर्षींना पण कळत नाही. माझं ऐश्वर्य किंवा माझी उत्पत्ती. अहम आदिही देवानां महर्षीनांच सर्वशः. का त्यांना कळत नाही, कारण ह्या देवाचं आणि ह्या महर्षी लोकाचे आधी मी आहे. म्हणजे आपण म्हणतो बघा, मूळ जे आहे ते मीच आहे. आता मूळ असल्यामुळं कळणं कठीण आहे. आता आपण संसारिक उदाहरण घेऊ. आपण कुणाच्या पोटी जन्मलो, हे आपल्याला कळत नाही. जोपर्यंत आई वडील सांगत नाहीत की अरे बाबा तू आमच्या पोटी जन्मलास, तोपर्यंत आपणाला कळत नाही आपण कोणाच्या पोटी जन्मलो आहे. तशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत, हे देव ऋषी हे सर्वजण जे आहेत यांचं मूळ मीच आहे. म्हणून जोपर्यंत मी यांना सांगत नाही तोपर्यंत हे महर्षी आहेत आणि देव आहेत हे मला जाणू शकत नाहीत, माझं ऐश्वर्य समजू शकत नाहीत, माझा मी कोण आहे हे त्यांना कळत नाही. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. येत वेद मुके झाले, मन पवन पांगुळले, रातिविन मावळे रवी शशी जेथ. इथं काय सांगतायत की वेदसुद्धा मुके झाले, पांगुळ झाले. वेदांना सुद्धा कळालं नाही आहे की मी कोण आहे, मी श्रीकृष्ण कोण आहे. आणि रातिविन मावळे रवी शशी. रातिविन म्हणजे रात्र होण्याच्या अगोदरच की हे सूर्य आणि चंद्र मावळले. अशा प्रकारे माझ्या तेजामुळे हे यांचा लय झाला, यांचं तेज कमी पडलं, हे मावळले. अशा प्रकारे सांगत आहेत. नंतर अगा उदरीचा गर्भ जैसा, न देखी आपले मातेची वैसा, मी आगव्या देवी तैसा नेनवे काही. आता जे बालक असतं त्याला आईचं वय माहीत नसतं, न देखी आपली मातेची वैसा, मातेचं वय माहीत नसतं. तशा प्रकारे हे माझ्यापासून उत्पन्न झालेले सर्व सृष्टी आहे ती मला जाणू शकत नाही. अशा प्रकारे सांगत आहेत. आणि जळचरा उदितीचे मान, मशका नोलांडावेचे गगन,
तेवी महर्षीचे ज्ञान न देखेची माते. आता जशा प्रकारे एक उदाहरण देत आहेत, माशाला समुद्राचा अंत लागत नाही, किंवा एखादी माशी आहे ती गगनाला प्रदक्षिणा करू शकत नाही, एवढं तिचं सामर्थ्य नाही आहे. तशा प्रकारे हे महर्षीचं ज्ञान आहे, ते मला जाणू शकत नाही आहेत. आणि मी कवन पाके तुला कवनाचा काही झाला, मी कोण आहे, कुठला आहे, कसा जन्मलो, या निवृत्तीकरिता बोला कल्प गेले. असं जाणण्यासाठी कल्प निघून गेले, परंतु माझा अंत लागला नाही, पत्ता लागला नाही, मी कोण आहे ते कळालं नाही. काजे महर्षी आणि या देवा येरा भूत जाता सर्वा, मी आधी म्हणून पांडवा अवघड जाणता. मी या सर्व देवाचा, महर्षीचा, भूताचा, सर्वाचा आधी आहे, म्हणून पांडवा यांना कळणं कठीण आहे. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आता इथं श्रीकृष्ण महाराज आता पाहू की पुढच्या सत्रात सांगतील की भगवंतापासून हे सप्तऋषी आणि 14 मनू याची उत्पत्ती कशी झाली, हे महर्षी, सप्तमहर्षी कोण, 14 मनू कोण, हे आता श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत की ते म्हणतात हे माझ्यापासूनच या सर्वाची उत्पत्ती झालेली आहे. आता हे आपण पुढच्या सत्रात बघू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.